नमस्ते मंडळी, राम राम मंडळी। आज आपण ह्या घरापासल्या आपल्या आमराईची कटिंग करतोय, कारण ह्या वेळेला खूप उशिरा आंबे लागले आणि खूप कमी लागले आणि म्हणजे जेवढे परिपक्व झाले ते वाऱ्याने पडू लागले, त्याच्यामुळे आपण हार्वेस्टिंग करतोय। आणि अक्षय तृतीया पण येते 8 दिवसावरती, तर त्याच्यासाठी पण आपण काढणार आहे। काय निघतील ते निघतील आंबे आपण आडी लावणार आहे। तर चला आता सकाळी सकाळी उठल्या उठल्या हे करायचं असतं काम। सूर्य उगवलाय, लवकरच करायचं होतं, पण मुलांचं चहा पाणी सगळ्यांचं होईपर्यंत वेळ लागला। वैशू पण यायच्या होत्या, तर चला आता वैशू आलेत तर आपण वैशूच्या हातून पूजा करूयात। चला या वैशू, करा तुम्हीच पूजा करा। खालची पण झाडाची काढायची संध्याकाळी, पण आता घरापसले काढतोय कारण ईश्वरचे पप्पा नाहीये, ते क्रेट कोण उचलणार, खूप लांब आहे मळा, आम्हाला आणणं शक्य नाहीये। मग ते गाडीवरती 2-2 क्रेट आणतील। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु। पहिले एका दगडाला लावा, छोटासा दगड घ्या, सुपारी नाहीये, एका दगडाला गणपती म्हणून ठेवा। त्याला पहिल्यांदा हे करा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु। तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्या पहिले, नंतर झाडाला 5 ठिकाणी लावा, नंतर साखर उदबत्ती दाखवून कात्रीला पण लावा। गेल्या वर्षी उमा होती माहिती का, तिच्या हातून केली होती पूजा। आर्यमान ते सगळे। आता इकडे बघा, एक फोटो काढू तुमचा। वैशू इकडे बघा, माझ्या झाडातून दिसतच ना, हा इकडे बघा। हा मी पण करते। किती हो 7 वाजताच इतकं उकडतंय, कसं काय करायचं, कसं माणसाने। अजून आंबा आलाच नाही बरं का, तर कसं काय करायचं, पडायला लागेल। हा पण एकदम पण पांढरा नाही, इथं फुगलं। हा ते तसे आलेले काढूयात, थोडेच काढू, सगळे नाही काढायचे, उगीच परत अजून पोरं यायचे। मोबाईल महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम गं गणपतये नमः। तर आता आम्ही पहिल्यांदा अशी 5-5 फळं तोडलेत आणि आता त्यांची पूजा करणार आहे आणि लगेच हार्वेस्टिंग करून थोडं थंड आंबे करून आडी लावणार आहे। तर चला मग आपण काढूयात। साखर पण ठेवा आणि अगरबत्ती ओवाळा। केवढे गेले, अशी 5 आंब्यांचा एकच आंबा होता, एवढे मोठे आले होते। मला वाटलं तर पहिलं वर्ष म्हणून आलेत आणि ह्या वर्षी काय काड्या दिल्यामुळे असं झालं गोंधळ। कधी सुद्धा काड्या द्यायची नाहीत। तर शेतकऱ्यांनी ना, ज्यांना आंब्याचं उत्पादन घ्यायचं त्यांनी ना शहाणपणा कधीच नाही करायचा, काड्या नाहीत द्यायच्या। कलम जे नर्सरीवाले घेऊन जातात ना, गेल्या वर्षी मी मूर्खपणा केला, त्याच्यामुळे आज माझ्या आंब्याची क्वालिटी खराब झाली आणि आंबे कमी पण आले। ओके चला चालू केलं। पितवाल्यातच का
चला तुम्ही पण स्टोल घाला पटकन, आता कॅप घाला. चला तर आम्ही तर रेडी आहे आंबे कापण्यासाठी, म्हणजे आंब्याची हार्वेस्टिंग करण्यासाठी. मँगो हार्वेस्टिंग, सेकंड इयर इन माय ऑर्गॅनिक मँगो फार्म. चला करूया. चला वैशू, क्रेट घेतले ना? आम्ही ना आंबे तोडतोय आज, आंब्यांचं हार्वेस्टिंग करतोय. आंबे जास्त मोठे नाही आहेत, पण अक्षय तृतीयाला पैसे होतात ना, त्याच्यामुळे तोडतोय. आणि ऊन पण खूप आहेत ते पण सगळे आंबे ह्या साईजचे आहेत. 150-200 ग्रॅम पर्यंत आहेत. हा ते घ्या, आता काय काढावं तर लागणार सगळं. तर चला मी आणि वैशू मावशी आमच्या आंबे तोडतोय. आंबे तोडायला या आणि आंबे खायला पण या. पाणी कारण त्याचं ते पाईप चोकप होती. चला आता आंब्याची सानू पोरं कालवा करायला लागले. तर सानू चहा करून ठेवलाय, तो घे चहा आणि ब्रेड. चला चहा झाला का तुमचा? $400 ग्राम प्लस आम है, ये बड़े बड़े आम देखो, 500 ग्राम का. दोन झाडांची आंबे उतरलेत आणि तिकडे एका झाडाचं 3 झाडांचे आंबे उतरले. तर हे 5 क्रेट आंबे उतरलेत आज.